नमस्कार मित्रांनो, मराठी रोजगार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी ते तुम्ही नक्की पहा. ज्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे त्यांचे काय होणार, अर्ज त्यांचा बाद होणार का, याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की पहा मित्रांनो. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका, म्हणजेच इथून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. चला तर मग मित्रांनो, आपल्या टॉपिककडे वळूया. आतापर्यंत सरकारने 2 ते 3 वेळेस मोठे बदल केलेले आहेत मित्रांनो. अजून एक बदल परत एकदा यामध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, सध्या सर्वच लोक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. सरकारमार्फत यासाठी नारी शक्ती दूत ॲप हे सुद्धा लॉन्च करण्यात आलेले आहे. परंतु लोकांना हे ॲप चालू करताना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे मित्रांनो. सध्या जास्त लोक अर्ज करण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे ॲपवर जास्तीचा भार पडत आहे. त्यामुळे ते व्यवस्थित चालण्यास अडचणी येत आहेत. म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठून किंवा रात्री उशिरा आपला अर्ज आपल्या मोबाईलवर दाखल करू शकता. मित्रांनो, आता पाहूया यामध्ये कोणत्या कागदपत्रांमध्ये तसेच पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, जे अगोदर हमीपत्र देण्यात आलेले होते त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. 1 नंबरला मित्रांनो, आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्डवरील नाव नमूद करायचं आहे. त्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. मित्रांनो, अधिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक द्यायचे. कोणतेही तुम्ही एक देऊ शकता. मतदार ओळखपत्र देऊ शकता किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक द्या. त्यानंतर मित्रांनो, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र द्यायचे आहे. एखादी महिला जर लग्नाच्या अगोदर परराज्यातील असेल, लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रीयन झाली असेल, अशा महिलांनी काय करायचं आहे, पतीचा जन्माचा दाखला द्यायचा आहे आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र द्यायचे आहे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशांनी उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे मित्रांनो. उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला द्यावे लागेल. अर्जदाराचे हमीपत्रामध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो. पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहूया की हमीपत्रात कोणते बदल झालेले आहेत. ते हमीपत्र तुम्हाला प्रिंट आऊट काढायचे आहे. त्यामध्ये संपूर्ण हमीपत्र भरून तुमची सही करायची आहे आणि ती फोटो काढून तुम्हाला अपलोड करावी लागेल. त्यानंतर बँक पासबुक हे आधार लिंक असलेले पाहिजे. अर्जदाराचा फोटो हा KYC करण्यासाठी स्वतः महिला त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे आणि तुम्हाला फोटो काढावा लागेल. तुमच्याकडे पासपोर्ट फोटो असेल तर तो चालणार नाही मित्रांनो. समोरासमोर फोटो तुम्हाला काढावा लागणार आहे. त्याशिवाय तुमची KYC ही पूर्ण होणार नाही. त्याचबरोबर यासाठी अपात्रता सुद्धा ठेवलेली आहे. जे महिला अपात्र आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जर जास्त असेल तर ती महिला यासाठी अपात्र होईल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून किंवा सरकारी विभागात उपक्रम किंवा एखादे महामंडळ असेल, तसेच भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांचे निवृत्तीवेतन ते रेग्युलर घेत आहेत, परंतु 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले वरील जर असतील कर्मचारी, पण त्यांचे जर 2.5 लाखापर्यंत मंथली उत्पन्न आहे, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी तसेच स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे पात्र ठरणार आहेत. आणि ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे यापैकी कोणतेही कर्मचारी यासाठी पात्र ठरणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा ₹1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतलेला असेल, यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,
संचालक सदस्य आहेत किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून, कारण ट्रॅक्टर आजकाल सर्व शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे ट्रॅक्टर हे त्यामधून वगळण्यात आलेलं आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असेल 4 चाकी वाहन, त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही मित्रांनो. यानंतर आपण पाहूया की योजनेचे स्वरूप. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBTद्वारे दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे महिलेकडे आपले बँक पासबुक स्वतःचे असणे आवश्यक आहे आणि ते बँक खाते आधारशी संलग्न केलेले असावे. योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल यांना याचा लाभ मिळेल. अगोदर ही वयाची अट ही 60 वर्षापर्यंतची होती, ती आता 21 ते 65 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुमच्या कुटुंबात जर एक अविवाहित महिला असेल त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. याची पात्रता जर आपण पाहिली मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. किमान वयाची अट ही 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची अट 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ घेता येईल. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. मित्रांनो, हे हमीपत्र आहे. हे हमीपत्र जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हे पूर्ण वाचायचं आहे आणि पुढे जे बॉक्स दिसते त्यावर टिक करायचं आहे. टिक असे मार्क करायचे. त्यानंतर पूर्ण टिक मार्क केल्यानंतर खाली अर्जदाराची सही व नाव आहे, त्या ठिकाणी तुमचे नाव टाकून अर्जदारा महिलाची सही करायची आहे आणि याची फोटो काढून तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. हे लक्षात ठेवा. हे डाउनलोड करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बदल होण्याच्या अगोदर अशा प्रकारचे हमीपत्र होते, त्यानंतर बदल झालेला आहे. बदल होण्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशांना परत फॉर्म भरण्याची कोणतीही आवश्यकता लागणार नाही. ज्या महिलांनी या अगोदर अर्ज दाखल केला आहे त्या महिलांना नव्याने अर्ज दाखल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आता आपण पाहूया की फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल. फॉर्म भरताना तुम्हाला नवीन हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. तुम्हाला अर्ज करताना जर रेशन कार्ड द्यायचे असेल तर रेशन कार्डच्या समोरील पेज आणि मागील पेज याची फोटो एकत्रित काढून ते दोन्ही एकत्र करून नंतर अपलोड करायचे आहे. पत्ता टाकताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरीलच टाकावा लागणार आहे. तसेच अर्ज करणाऱ्या महिलांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे. त्यामध्ये SBI, महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा तुमचे पोस्टात खाते असेल तर तेही चालते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे, त्याशिवाय खात्यावर पैसे येणार नाहीत. सगळा फॉर्म हा तुम्हाला इंग्रजीमध्ये भरावा लागणार आहे. फॉर्म भरत असताना नावामध्ये आणि जन्मतारखेमध्ये कोणतेही बदल होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. ऑनलाईन अर्ज तुम्हाला जर भरता येत नसेल तर तुमचे सर्व कागदपत्र घेऊन अंगणवाडी सेविकांकडे भरण्यास तुम्ही जाऊ शकता. त्यांना यासाठी 1ही रुपया देण्याची आवश्यकता नाही. सरकारमार्फत त्यांना अर्ज भरण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये मिळणार आहेत. सर्व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा करतो. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.